नमस्कार. सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आली आहे बघा अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या 3 रांगोळ्या. तर बघा रोज आपण दरवाजासमोर रांगोळी काढतो. तर रोजची रोज कोणती डिझाईन काढावी किंवा कोणती नक्षी काढावी हे आपल्याला सुचत नाही. तर त्यासाठी नक्की ह्या रांगोळ्या तुम्हाला उपयोगी पडतील बघा रोजच्या काढण्यासाठी आणि अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत. आता बघा पहिली जी रांगोळी काढलेली आहे बघा 3 बाय 2 टिपके काढून घेतलेले आहेत आणि रेषा काढायच्या आहेत बघा आणि गोल काढून घ्यायचे आहेत. आता 2-2 रेषांवरती गोल आकार काढून काडीच्या मदतीने बघा तुम्हाला जर असे गोल आकार काढता येत नसतील तर ही पद्धत अगदी सोपी आहे बघा गोल काढण्याची. जसे आपण तुरे काढतो ना त्याप्रमाणे हे गोल आकार अगदी सोप्या पद्धतीने डॉट देऊन काडीच्या मदतीने काढलेले आहेत बघा. तुम्ही बघू शकता. तुम्हाला नक्कीच हे तुम्ही व्यवस्थित बघितलं तर नक्कीच हे आकार काढता येतील. आता वरती आपण 5-5 पाकळ्यांची फुलं काढून घेतलेली आहेत आणि लालमध्ये डॉट देऊन खालच्या बाजूला आपण हिरव्या रंगाचा देठ काढलेला आहे. त्यामुळे या सुंदर दिसतात बघा वरती फुलं आणि सफेद रंगच भरलेला आहे. तर रोजची रांगोळी आहे, जास्त काही वेगळे रंग भरलेले नाहीत. 1-2 रंग भरायचे आहेत आणि रांगोळी काढायची आहे. तर मध्ये बाकीच्या उरलेल्या रेषा काढून घेतलेल्या आहेत बघा 2-2 मी 3 रेषा आणखी काढलेल्या आहेत. तर त्या 3ही रेषांवरती पिवळ्या रंगाची फुलं काढलेली आहेत. तर इथे मी काडीच्या मदतीनेच ही फुलं काढलेली आहे बघा. काही वेगळी ड्रॉईंग वगैरे करायची नाही आहे, अगदी सोप्या पद्धतीनेच दाखवलेली आहेत. थोडा रंग भरून घ्यायचा आहे बघा. मध्ये थोडंसं डार्क पिवळा रंग भरलेला आहे. मध्ये आपण लाल रंगाचा डॉट देणार आहोत बघा. आपल्या 3ही रेषांवरती फुलं तयार झालेली आहेत. आता छोटी छोटी पानं काढून घेणार आहोत आपण. ज्या आपण फुलं काढलेली आहेत ना पिवळ्या रंगाची त्या रेषांवरती पानं काढायची आहेत आणि जे गोल आकार काढलेले आहेत ते सुद्धा आपण एक रेष ओढून डॉट देऊन घेणार आहोत. त्यामुळे जास्त रिकामी जागा दिसणार नाही बघा रांगोळीमध्ये आणि रांगोळीला अगदी सुंदर लूक येईल. आता मध्ये आपण एक लाल रंगाचा डॉट देऊन घेणार आहोत आणि मध्ये थोडीशी रिकामी जागा दिसते तर तिथे एक जांभळ्या रंगाचा डॉट देऊन घेणार आहोत. एक जांभळ्या रंगाचं फूल तयार करून घ्यायचं आहे आणि पुन्हा छोटी छोटी पानं काढलेली आहेत बघा बाजूला. आपली फायनल रांगोळी जवळजवळ तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी दाखवलेली आहे बघा. नक्कीच तुम्हाला ही रांगोळी काढण्यासाठी उपयोगी पडेल. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळी आहे बघा. 4 बाय 4 टिपके इथे काढायचे आहेत आणि बरोबर 1 मध्ये डॉट देऊन आपण एक इंग्रजी 8 आहे ना 8 नंबर आहे ना आपला 8 अंक आहे त्याप्रमाणे एक आकार काढायचा आहे. आता इथे आपण छोटी छोटी फुलं काढून घेणार आहोत बघा. 4ही बाजूला फुलं काढायची आहेत आणि मधली जी पाकळी आहे ती लांब काढलेली आहे बघा एक पानासारखी. तर खालच्या बाजूने जी खाली एक डॉट आपले उरलेला आहे त्याला जोडून एक देठ काढून घ्यायचा आहे फुलासाठी आणि एक बाजूने पान काढायचं आहे. एका बाजूने आपण 2-2 कळ्या काढून घेणार आहोत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा. आता ही टिपक्यांची रांगोळी आहे, टिपके जोडून काढायची आहे. तर तुम्हाला रांगोळी काढता येत नसेल तर ही रांगोळी नक्कीच तुम्हाला अगदी उपयोगी पडेल बघा. कारण टिपक्यांची रांगोळ्या सोप्या असतात, टिपके जोडून त्या काढायच्या असतात. कोणालाही ह्या रांगोळ्या काढता येतात बघा. मध्ये सुद्धा एक तुऱ्याप्रमाणे आकार फुलांमध्ये काढलेला आहे. आता इथे आपण लाल आणि पिवळा रंग भरून घेणार आहोत. पानांमध्ये हिरवा रंग भरलेला आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे पानांमध्ये रंग भरायचा आहे. ते शक्यतो जे आपले शुभ रंग आहेत तेच ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही बघू शकता. मग आपण 4ही फुलांमध्ये कलर भरून घेतलेला आहे. आता मध्ये आपण वरच्या बाजूलाही आपण बघा एक रेष मारून तुऱ्याप्रमाणे थोडेसे आकार काढून घेतलेले आहेत. तर मध्यभागी आपण एक छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत बघा. जांभळ्या रंगाने निळ्या रंगाने करायचं आहे. निळ्या रंगाचे लांब असे डॉट दिलेले आहेत. ज्या लांब पाकळ्या असतात ना फुलांचे त्याप्रमाणे फूल तयार करून घ्यायचं आहे. त्यामुळे जास्त रिकामी जागामध्ये दिसणार नाही आणि हिरव्या रंगाचे डॉटसुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे पानांवरती फूल ठेवलेलं आहे असं आपल्याला रांगोळीमध्ये भास होतो. बघू शकता मध्ये फूल तयार करून घेतलेलं आहे. आता बाजूला फुलांच्या मध्ये जी रिकामी जागा आहे तिथेही आपण सफेद रंगाने डॉट देऊन गोल करून मध्ये कलर भरून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मध्ये जांभळा रंग भरून घेतलेला आहे किंवा डार्क गुलाबी रंग भरून घ्यायचा आहे आणि ज्या कळ्या काढलेल्या आहेत तिथेही लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत बघा. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. अगदी सोपी रांगोळी आहे बघा. ही रोज देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. अगदी पटकन होऊन जाते. टिपके जोडूनच ही रांगोळी काढायची आहे. आता जे मधले टिपके आहेत ते थोडेसे मागच्या बाजूला ओढून घेतलेले आहेत बघा काडीच्या मदतीने. त्यामुळे या फुलाला आणखी एक सुंदर लूक आलेला आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर उद्या रविवार आहे. रविवार निमित्त ही जयमल्ला रांगोळी काढलेली आहे बघा.
तर खंडेरायाची आपण पूजा करत असतो रविवारी, तर त्यानिमित्त ही रांगोळी आहे. तर त्रिशूल काढून घेतलेलं आहे बघा. आपण खंडेरायाला शिवशंभूचा अवतार मानत असतो, तर त्यासाठी एक त्रिशूल काढलेलं आहे बाजूला. आणि खालच्या बाजूला आपण फुलं काढून घेणार आहोत बघा. तर रांगोळी म्हटलं की पूजा म्हटलं की पानं फुलं असतात, तर पानं फुलांमुळे या रांगोळीला एक सुंदर लूक येत असतो, त्यासाठी फुलं काढायची आहेत बघा. आता मध्ये आपण खंडेरायाच्या डोक्यावरती जो टिळा आहे तो सुद्धा काढून घेणार आहोत. त्रिशूलमध्ये थोडा थोडा रंग भरायचा आहे. तर इथे पूर्ण तुम्ही सफेद रंगाने जरी हे त्रिशूल काढलं तरीसुद्धा सुंदर दिसतं. तर खालच्या बाजूला डमरूसुद्धा काढून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. अगदी सोप्या पद्धतीनेच काढून दाखवलेलं आहे. काही वेगळे ड्रॉइंग करायची नाही बघा, पटकन होणारीच आहे ही सुद्धा रांगोळी. आणि रोजची काढण्यासाठी आता ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा पाटावर काढून ठेवू शकता. आता खंडेरायाच्या डोक्यावरती जो टिळा आहे तो आपण काढून घेणार आहोत बघा. तर इथे हे अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे. एक चौकोनाप्रमाणेच आकार काढायचा आहे आणि खालच्या बाजूने थोडंसं गोलाकार करून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता. मध्ये पिवळा रंग भरून मध्ये लाल रंगाचा एक डॉट द्यायचा आहे. आता खाली आपण एक छोटासा दिवा काढून घेणार आहोत बघा. रांगोळीमध्ये दिवा काढलेला खूप शुभ मानलं जातं, तुम्हाला माहितीच असेल बघा. तर त्यासाठी एक लांबंदी दिवा असतो, त्याप्रमाणे एक दिवा छोटासा काढायचा आहे. हा दिवासुद्धा काढण्याची पद्धत सोपी आहे बघा, फक्त रेषा मारूनच काढायचा आहे बघा. आणि वरती ज्या दिव्याच्या ज्योती आहेत त्यासुद्धा दाखवलेल्या आहेत आणि थोडासा पिवळा रंग टाकायचा आहे, त्यामुळे एक प्रकाश पडला आहे असं आपल्याला रांगोळीमध्ये भास होतो. आता बाजूला आपण छोटी छोटी फुलं तयार करून घेणार आहोत बघा. जे आपण त्रिशूलच्या खाली जे पिवळं फूल काढलेलं आहे त्या फुलालाच आपण ही सर्व फुलं जोडून घेणार आहोत आणि मध्ये एक वेलीप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. जशी वेल असते ना फुलांची, त्याप्रमाणे एक आकार काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. एक डार्क हिरव्या रंगामध्ये काळा रंग मिक्स करायचा आहे आणि डार्क रंगाने मधली जी वेल आहे ती काढून घ्यायची आहे. आता आपण बाजूला पानंसुद्धा काढून घेणार आहोत, तुम्ही बघू शकता. सर्व बाजूला पानं काढून घेतलेले आहेत आणि पानांना आकार देऊन घ्यायचा आहे बघा काडीच्या मदतीने. आता मध्ये मध्ये रिकामी जागा दिसते तर तिथे आपण छोट्या छोट्या कळ्यासुद्धा काढून घेणार आहोत बघा. जवळजवळ आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे आणि फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता, अगदी सुंदर दिसतो. तर इथे तुम्ही पूर्ण ही सफेद रंगाने जरी वेल काढली तरीसुद्धा सुंदर दिसते. मध्ये मध्ये लाल रंगाच्या कळ्या काढलेल्या आहेत. वरच्या बाजूलासुद्धा लाल आणि पिवळ्या रंगाच्या कळ्या काढून घेतल्या आहेत बघा. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की दरवाजासमोर, तुळशीसमोर किंवा देवघरासमोर काढून बघा. तीनही रांगोळ्या अगदी सोप्या आहेत बघा, रोजच्या उपयोगी पडतील अशाच रांगोळ्या दाखवलेल्या आहेत. आणि अशा रांगोळ्या रोज आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या असतात बघा. तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की एकदा व्हिजिट करा आणि बघा आणि लाईक करा, शेअर करा. अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.